नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशला जी काही चूक त्याने केलेली असते आणि एक गुण असा त्याच्या चुकीमुळे गेलेला असतो, म्हणून तो घरी येतो आणि स्वतःला त्याच्या इगोमुळे किती असं त्याचं हे नुकसान झालं, जे काही झाले ते स्वतःच्या चुकीमुळे झाले हे जेव्हा आता ऋषिकेशला समजते आणि स्पर्धेमध्ये जेव्हा ते आता हा गेम हारतात म्हणून त्याला इतकं टेन्शन येते आणि जोरजोराने एक पट्टी घेतो आणि आपल्या हातावर तो अगदी शिक्षा देत म्हणून मारून घेत असतो की वागशील असं. आणि तेवढ्यात जानकी आता बाहेर भाजी आणण्यासाठी गेलेली असते. जेव्हा जानकी येते आणि हे सर्व पाहते तर तिला धक्का बसतो. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, हे काय करतात, आणि घाईने ती आता ऋषिकेशच्या हातामध्ये ती पट्टी घेते आणि ऋषिकेशला थांबवते. तरी सुद्धा ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की हे बघ जानकी, शिक्षा तर मला मिळायलाच पाहिजे. तेव्हा आता जानकी लगेच आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो, म्हणून ऋषिकेशने जे काही आपल्या हातावर पट्टीने तो मारत असतो तर जानकी लगेच आपला हात मध्ये घालते आणि ती पट्टीचा जो काही मार आहे तो जानकीच्या हातावर बसतो. जानकीचा हात लाल होतो आणि जानकीला आता जो काही त्रास होत असतो तो बघून ऋषिकेश आता लगेच थांबतो आणि आपल्या हातातील पट्टी फेकून देतो आणि जानकीचा हात धरतो की जानकी, अगं तू वेडी आहेस का, काय गरज होती तुला हात मध्ये घालण्याची. तेव्हा आता ऋषिकेशला इतक्या वेदना होतात हे बघून जानकी म्हणते, मला लागले पण वेदना तुम्हाला होतात. हो ना ऋषिकेश, मग तसंच मला सुद्धा होते. तुम्हाला त्रास झाला आणि लागले जर काही तर वेदना मला सुद्धा होतात. आणि हे बघा ना ऋषिकेश, तुमच्या हात पहा, तुम्ही काय केलं हे हाताला, सर्व किती लागले त्या हाताला. आणि ऋषिकेशचा हात पूर्णपणे लाल झालेला असतो. जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, इथून पुढे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही स्वतःला मारता तेव्हा वळ मात्र माझ्यावर उठते. आणि ऋषिकेश, का केलं तुम्ही असं. तेव्हा आता ऋषिकेश खूप रडत असतो. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, काय करू मग, खरंच मला खूप असा पश्चाताप होतो, संताप झाला होता माझा. मला आज जे काही मी वागलो ना तुझ्याशी, खरंच मला माझी लाज वाटत होती ते वागताना. मग मला एक गोष्ट सांग अगं जानकी, माझ्या रागावर का कंट्रोल नाही, तू सांग की का कंट्रोल नाही. म्हणजे जे काही झालं ते सर्व विसरून आपण आपल्या गेमवर फोकस मी करू शकलो असतो आणि हा गेम आपण जिंकलो असतो. पण नाही, तू मला इतकं समजावलं, इतकं समजून सांगितले, समजून माफी सुद्धा मागत होती, तरी सुद्धा जानकी अगं मी तुझं ऐकलं नाही. खरंच मी खूप मोठी अशी चूक केली आणि त्यावेळेस मला ती चूक का लक्षात येत नव्हती. अगं एक गुण आता माझ्या ह्या युगोमुळे मी गमावून बसलो आणि हारलो आज आपण. आणि एक गुण जेव्हा तू गमावला होता तेव्हा तो राग मी डोक्यात घालून बसलो आणि माझ्यामुळे आज एक गुण आपण गमावला, तरी सुद्धा तू शांत आहे का असं. तेव्हा आता जानकी म्हणते की कारण मी का शांत होते, आपल्या नात्यातील प्रेम, काळजी हे कोणत्याही गुणावर अवलंबून नव्हते. जे झाले ते झाले, आता पुढे जाऊन आपण त्यावर लक्ष देऊयात. आता मागचा विचार करू नका ऋषिकेश, पुढे कशी स्पर्धा जिंकायची आहे यावर आता फोकस करा. मागचा राग, लोभ सर्व काही विसरून जा. हा गुण आपल्या हातातून गेलेला आहे, परंतु पुढच्या फेरीचा आपण विचार करून त्यावर लक्ष जास्त केंद्रित करूयात. त्याची कसर आपण यात भरून काढूयात. आपण नक्की यात गुण मिळवू शकतो ऋषिकेश. आपण यात हारलो पण यावर लक्ष केंद्रित करू नका. आपण खरंच एक खूप अशी मौल्यवान टीम आहोत. आपण जर वेगळे झालो तर आपण सर्व काही हारून बसू. आणि आता जानकी ही ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते आणि जर आपण असे एकत्र असो तर आपण एकत्र असताना अख्खं जग सुद्धा आपण जिंकू शकतो, हे लक्षात घ्या. ही स्पर्धा काहीच नाही, फक्त थिंग्स पॉझिटिव्ह, म्हणजे अगदी पॉझिटिव्ह विचार करा, सर्व काही अगदी छान होईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आज जे गमावलं त्याचं काय. ऋषिकेशला आज जे काही त्याचा गुण गमावलेला आहे त्याचंच खूप असं वाईट वाटत असतं. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो पुन्हा तोच विचार करतात, तो विचार करू नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, पण आज जे काही वागलो ना ते खरंच चुकीचंच होतं, त्याची शिक्षा ही मला मिळायलाच हवी. आणि तेवढ्यात ओवी येते. ओवी म्हणते की थांबा, मी देते तुम्हाला शिक्षा, मी देणार शिक्षा. आणि आई, फक्त बाबांनाच नाही तर तुला सुद्धा मी शिक्षा देणार. त्यावर आता जानकी विचारते की काय ग ओवी बाळा, मला का शिक्षा देणार. तेव्हा आता ओवी म्हणते की कारण तुम्ही एकाच टीम मध्ये आहात, तुमच्या बॅड कोऑर्डिनेशन मुळे तुम्ही आज हरलात हे लक्षात घ्या. तेव्हा आता जानकी म्हणते की इट्स ओके आणि आम्हाला तुझी दिलेली शिक्षा मंजूर आहे. बोल बरे, तू काय शिक्षा देणार आहे. तेव्हा आता ओवी म्हणते 1 मिनिट आणि लगेच ती हातामध्ये एक कापड घेऊन येते आणि तुम्हाला आता कोऑर्डिनेशनची आता प्रॅक्टिस करावी लागणार आहे असं म्हणते. आमच्या शाळेमध्ये जी कॉम्पिटिशन होती ना ती कॉम्पिटिशन आता तुम्हाला येते खेळायची, त्यामुळे चला तुमचे हात पुढे करा आणि एकेकच हात पुढे करा असं ओवी त्यांना सांगते. तेव्हा
तेव्हा ऋषिकेश आणि जानकी आपले एक एक हात पुढे करतात आणि ओवी लगेच त्यांचे हात एकमेकांच्या हातामध्ये बांधते, म्हणजे दोन्ही ऋषिकेशचा एक आणि जानकीचा एक हात बांधते, म्हणजे 3 पायाची शर्यत जशी होणार असते तर तशी ओवी प्रॅक्टिस घेत असते आणि जानकीला म्हणते की आई तुझा लेफ्ट हँड आणि बाबा तुमचा राईट हँड. ओवी त्या दोघांचा हात एकत्र बांधते तर जानकी तिला विचारते की ओवी अगं तू आमचे हात एकत्र असे का बांधलेत, कुठली कॉम्पिटिशन आहे ही. तेव्हा मात्र आता ओवी म्हणते की 2 in 1, आता तुम्हाला असेच हात बांधून घरातील सर्व काम करायची. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एका सोबतच विचारतात की म्हणजे काय. तेव्हा मात्र आता ओवी ही खुश होऊन म्हणते की हात नाही छोडना साथ नाही छोडना, इट्स दॅट क्लिअर. तेव्हा आता दोघेही क्लिअर असं बोलतात आणि जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा हात बांधल्यानंतर ते दोघेही आपला हात असे पुढे करतात आणि एकमेकांकडे पाहत असतात आणि कामाला आता सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे सारंग तर खूप असा खुश असतो आणि तो आता खुश होऊन आपल्या ऐश्वर्यासाठी पिझ्झा बनवतो आणि आता म्हणतो की खरंच अगो ऐश्वर्या तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर ऐश्वर्या विचारते की काय सरप्राईज आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की ढॅन्टा डॅन आणि लगेच तो ताटामध्ये चक्क ऐश्वर्यासाठी पिझ्झा घेऊन येतो. तर ऐश्वर्या पिझ्झा पाहून खूप खुश होते. म्हणतो की आहो तुम्हाला आवडतो ना मग तुमच्यासाठी काही पण. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या इतकी खुश होत असते आणि तेवढ्यात सौमित्रा आणि अवंतिका खाली येत असतात आणि आता ऐश्वर्या आणि सारंगचे जे काही सुरू आहे तर ते पाहतात. ऐश्वर्या थँक्यू असं करत असते तर सारंग म्हणतो की आहो थँक्यू कशाला म्हणतात, आहो ऐश्वर्या तुमच्यासाठी काही पण. दोघेही आता लगेच एका सोबत तो पिझ्झा खात असतात. तर सौमित्र अवंतिका खाली येतात तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की खरंच यू आर सो स्वीट. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की काय पिझ्झा इतका स्वीट आहे, मी तर ऑनलाईन बोलवला होता. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की आहो मी पिझ्झासाठी नाहीच म्हणत, मी तुमच्यासाठी म्हणते की खरंच तुम्ही खरंच खूप स्वीट आहात. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला फोन येतो आणि तो ऐश्वर्याच्या मैत्रिणीचा असतो. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं 1 मिनिट आणि सारंगला म्हणते की आपण स्पर्धा जिंकलो ना त्यामुळे मला कॉंग्रॅच्युलेट बोलण्यासाठी माझ्या मैत्रिणी मला कॉल केला. सारंग म्हणतो की हो बोला. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो बोल ना अगं. आणि ऐश्वर्या आपल्या मैत्रिणीशी बोलत असते तर अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे पाहतात आणि या दोघांचं जे काही सुरू आहे ते बघून सौमित्र आणि अवंतिका यांना खूप असा राग येतो. ऐश्वर्या म्हणत असते की अगं 1 फेरी काय पण पुढच्या सगळ्या फेऱ्या आम्ही जिंकणार आहोत. आणि तेव्हा ऐश्वर्याला असं बोलत असताना मात्र तिचं लक्ष सौमित्रकडे आणि अवंतिका या दोघांकडे जात आणि आता त्या दोघांकडे पाहत लगेच ऐश्वर्या पुढे म्हणते की आणि तसेही आमच्या पुढे बाकी आणि कम चायच आहे. तेव्हा मात्र आता सारंगला तर ऐश्वर्याचं खूप असं हसू येते आणि बरंच चल मी आता पुढच्या फेरीची प्रॅक्टिस करते, आपण नंतर बोलूयात, बाय बाय करून आता ती फोन ठेवते. तेव्हा आता लगेच सौमित्र आणि अवंतिका हे त्यांच्याकडे जे काही एकटक पाहत असतात तर ऐश्वर्या लगेच म्हणते की काय झाले आमच्याकडे असे एकटक का पाहतात आणि तुम्हाला जर पिझ्झा हवा असेल तर घ्या बर का, नाहीतर उगाच माझ्या पोटामध्ये दुखेल, घ्या बर का. सारंग म्हणतो की हो दादा वहिनी अहो घ्या पिझ्झा खा थोडासा. तर लगेच ऐश्वर्या त्यांच्यासमोर ताट धरते. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की हो ना दादा वहिनी घ्या, मी सगळ्यांसाठी आणलेला आहे घ्या. तेव्हा आता सौमित्र रागाने म्हणतो की हे बघ अरे सारंग दुसऱ्यांचे मार्क्स घेऊन पिझ्झा खाताना तुला लाज नाही का वाटत. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की झाले सुरू. तेव्हा सौमित्र म्हणतो की का पिझ्झा बरोबर तू स्वतःची लाज सुद्धा खाल्ली की काय, म्हणजे ती सुद्धा विकत ठेवली की काय. तेव्हा आता सारंगला राग येतो. सारंग म्हणतो की दादा हे बघ. तर सौमित्र म्हणतो की काय दादा, अरे दादा म्हणतोस आणि मानतोस का तुम्हाला दादा, अरे पण पूर्वीचा सारंग मला दादा तर मानायचा, परंतु आत्ता काय, आत्ता ह्या ऐश्वर्याने पूर्ण तुझं माकट करून ठेवले. तेव्हा आता सारंगला तर खूप राग येतो. सारंग म्हणतो की दादा प्लीज 1 मिनिट, मी तुला अगोदर सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की माझ्या बायकोला वाटेल ते बोलायचं नाही. अरे आज मात्र मला त्यांच्यामुळे कळतं की कोण आपली माणसं आहेत आणि कोण ही दुसरी लोक आहेत. खरंच तुमची तर कमाल आहेत बरं का. ही जी काही फेरी जिंकलो आहे ना आम्ही, ती आमच्या मेहनतीने जिंकलेलो आहोत हे लक्षात घे आणि आमचं कौतुक करायचे सोडून, आमचे अभिनंदन करायचे सोडून तुम्हाला असे खरे खोटे सुनावतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे जर तू प्रामाणिकपणे हे सर्व जिंकला असता तर तुला मी डोक्यावर घेऊन नाचला असतो हे लक्षात घे. हे जे काही खोटे वागून तू जिंकलास ना त्यामुळे खरंच माझ्या डोक्यात गेले. अरे बाहेर जा आणि एकदा बघ की तुझे पाठीमागे लोक तुला काय बोलतात काय म्हणतात याचा जरा विचार कर. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे हेच बोलत असते की सारंगला इतकी सुंदर बायको कशी मिळाली. अरे बोलून दे ना मग, लोकांना काय बोलायला फरक पडतो आणि बोलून दे माझं नशीब चांगलं
लागलं आहे म्हणून मला इतकी सुंदर बायको मिळाली. आणि काय रे तुला इतकी सुंदर बायको मिळाली नाही म्हणजे ऐश्वर्या तुला मिळाले नाही म्हणून तू जळतोस की काय. तेव्हा मात्र आता सौमित्रला राग येतो. सौमित्र म्हणतो की शी, अरे हिच्यासारखं तू चीप बोलायला लागलास रे खरंच. अरे तिच्या होला हो काय करतो, ह्या ऐश्वर्याला तुझ्या गाळ्यातील ताईत तू बनवून ठेवलं. अरे तिला जो काही ताईत तू समजतो ना तो ताईत नाही तर कुत्र्याचा पट्टा आहे पट्टा, हे लक्षात घे. आज तिच्या सांगण्यावरून तू तोच परंतु उद्या तर चावशील सुद्धा, हे लक्षात घे. तेव्हा सारंग म्हणतो की उगाच काहीतरी असं बोलू नकोस. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की बास झाले आणि लगेच ग्लासमध्ये ड्रिंक्स घेते आणि माझ्या नवऱ्याशी अगदी नीट बोलायचं, त्याच्याशी उद्धट बोललेलं मी खपून घेणार नाही. अरे ज्या घरामध्ये तुम्ही राहतात त्या घराचा मालक आहे तो, लक्षात घ्या. आणि जर या घरामध्ये तुम्हाला नीट राहायचं असेल तर येथे शिस्तीत बोलायचं आणि शिस्तीमध्येच राहायचं. तुमचे दे जानकी आणि ऋषिकेश दादा आहे ना, त्यांच्यामध्ये जे काही भांडणं आहेत तर ते आमच्यामुळे नाही तर त्यांच्यामुळेच आहेत आणि त्यांच्या भांडणामुळे ते हारलेत, हे ओके. म्हणजे आम्ही आमच्या मेहनतीने जिंकलो आणि ते त्यांच्या भांडणामुळे हारले. तर अवंतिका म्हणते की काय ग, मग त्यांच्यामध्ये ही भांडण कोणी लावली ग? ही जी काही खोटी ऍक्टिंग तू करते ना ती ऍक्टिंग माझ्यासमोर मात्र करू नकोस. अगं तू काय करतेस हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, अगं तू सुद्धा काय करते हे आम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. नको तेव्हा वकिलीगिरी करत सुटलेले असतात तुम्ही, तेव्हा मात्र तुमची तोंड शिवली होती का? तेव्हा तर तुम्ही समजायला हवं होतं तुमच्या लाडक्या जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादांना एकमेकांशी भांडू नका, कोऑर्डिनेशनने खेळा. तर तुम्ही समजावले का त्यांना? सारंग म्हणतो की हो ना, त्यांना नाही समजावले. आणि ऐश्वर्या लगेच म्हणते की हो ना, त्यांना नाही समजावले आणि येथे आमच्याशी भांडतात, हुज्जत घालतात, त्यामुळे येथे मात्र हुज्जत घालू नका. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना ऐश्वर्या, तुम्ही एकदम बरोबर बोलतात. अवंतिका म्हणते की एक मिनिट ऐश्वर्या, तू तर चुकांबद्दल बोलूच नको, कारण जर तुझ्या चुकांचा पाढा वाचायला मी बसलेस ना तर हा जन्म सुद्धा पुरणार नाही. एकतर वहिनींशी खोटं वागली, त्यांच्याशी खोटं बोलून राव रचवलास आणि नंतर तू त्यांच्यामध्ये वाद घडून आणले. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की हो ना, घडवले ना, आणि घे खुल्लम खुल्ला बोलते मी तुझ्या समोर, काय करणार आहे तू सांग बरं. मी त्यांच्यामध्ये वाद घडवले असणार तरी सुद्धा, अरे मी तर माझ्या मनाप्रमाणे काही पण करेल, परंतु तुम्ही लोक शहाणे व्हा आणि तुम्हाला अक्कल नाही, मी तरी काय करू. तर अवंतिकाला खूप असा राग येतो. अवंतिका रागाने म्हणते तू ना मला अक्कल शिकू नकोस. तेव्हा सौमित्र अवंतिकाला शांत करतो. अगं अवंतिका शांत हो, हिच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे, म्हणून तो अवंतिकाला शांत राहायला सांगतो. आणि आता सारंगला तो अगदी प्रेमाने समजायला घेतो की सारंग हे बघ, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तू अजून सुद्धा स्वतः प्लीज सुधार आणि अजून स्वतःला पूर्वीचा सारंग बनून दाखव. अरे तू हिचं ऐकू नकोस, हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. सारंगला आता राग येतो. सारंग म्हणतो की काय रे दादा, काय चाललं तुझं? अरे हिचं ऐकू नकोस, हिच्या नादी लागू नकोस, हिचं बोलणं मनावर घेऊ नको. अरे ती माझी बायको आहे, अरे मग मी तिचंच ऐकणार आणि तू नाही का तुझ्याच बायकोचं ऐकतो आणि तू तिचंच ऐकून लग्नातून तर पळून गेला होता. तेव्हा मात्र आता सौमित्र आणि अवंतिका या दोघांना खूप असा राग येतो. सौमित्र रागाने ऐश्वर्याकडे पाहतो तर सारंग म्हणतो की अरे आता बोल ना, आता काय इतका गप्प झाला? आणि हे बघ दादा, अरे तू माझा मोठा भाऊ आहेस, परंतु आता मात्र मी लहान नाही राहिलेलो, हे लक्षात घे. त्यामुळे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे माझं मी ठरवेल. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र हे एकमेकांकडे पाहत असतात. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की ऐकलंस का, माझा नवरा तुम्हाला काय म्हणाला, त्यामुळे चला तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा आणि रूमकडे बोट दाखवते. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र रागानेच या दोघांकडे पाहत असतात. द कोर्ट इज अर्जंट, आणि नाही जायचं का? तर सारंग म्हणतो की हो या. तेव्हा लगेच ते दोघे तिथेच उभे असतात. तर ऐश्वर्या म्हणते नाही जायचं तुम्हाला, जाऊन द्या आम्ही जातो, टेन्शन नॉट. आणि चला सारंग, अहो चला आता. तर सारंग म्हणतो की हो तो पिझ्झा घ्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की यांच्या बरोबर बोलताना मात्र हा पिझ्झा गार होऊन गेला, त्यामुळे आता मात्र काही अशी मज्जा नाही येणार. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी नवा पिझ्झा मागवतो. ऐश्वर्या म्हणते की हो नक्की आणि मागवा. असं म्हणून दोघेही आता एकमेकांशी बोलत आत जात असतात. ऐश्वर्या म्हणते की खरंच आपण इतकं छान सेलिब्रेशन करत होतो. तेव्हा सारंग म्हणतं की हो, सेलिब्रेशन तर आता कंटिन्यू ठेवायचं आहे आणि ऐश्वर्या तुम्ही अजिबात नाराज होऊ नका आणि मी तुमच्यासाठी परत पिझ्झा मागवतो. तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका हे सर्व ऐकत असतात. सौमित्र याला खूप असं वाईट वाटतं. सौमित्र म्हणतो की खरंच आता सारंग पूर्णपणे कंप्लीट ह्या
आपल्या हाताच्या बाहेर गेला। तेव्हा अवंतिका म्हणते की आता काय, आता तर दोघेही पिझ्झा खात खात बसले असतील की उद्या कोणती चिटिंग करायची आहे याचा प्लॅन ते करत असतील। सौमित्र म्हणतो की त्यांना काय करायचं असेल ते करून दे, मला फक्त आता दादा आणि वहिनी या दोघांचं टेन्शन आलेलं आहे। अवंतिका त्या दोघातील भांडण तर मिटलं असेल ना। तेव्हा आता इकडे ऋषिकेश आणि जानकी या दोघातील भांडण खरंच मिटलेले असते। दोघे आता ओवीने त्यांचे हात एकत्र बांधलेले असतात आणि एकत्र त्यांना आता हे काम पूर्ण करायचं असतं आणि आता दोघेही एका हाताने आता ते सर्व काम एकत्र करायला घेतात। जो काही पलंग आहे त्यावर आता गादी व्यवस्थित ते अंथरत असतात। तेव्हा आता काम करत असताना जानकीचे केस पुढे येत असतात, म्हणून जानकी आता आपले केस मागे असे इकडे तिकडे हिसका देऊन करत असते, परंतु एका हाताने करायला जाते आणि तेवढ्यात आता ऋषिकेशचं लक्ष जानकीकडे जाते आणि ऋषिकेश मात्र आपल्या दुसऱ्या हाताने जानकीचे ते केस अगदी प्रेमाने मागे करतो आणि दोघेही आता रोमॅन्टिक होतात। रोमॅन्टिकपणाने तो आपल्या जानकीचे केस मागे करतो, जानकीकडे रोमॅन्टिक होऊन पाहत असतो। जानकी सुद्धा आता ऋषिकेशच्या प्रेमामध्ये अगदी वाहून जाते। दोघातील मतभेद मिटतात आणि पुन्हा एकत्र येतात। तेव्हा अगदी ते एकमेकांच्या हाताने एकमेकांकडे बघत आता ते काम पूर्ण करतात आणि जे काही उषा असतात तर त्या उशांच्या खोळी सुद्धा एकमेकांच्या हातानेच घालतात आणि इतके एकत्र येऊन ते काम करत असतात। तर आता ओवी तेथे येते आणि ओवीच्या अंगावर आता जी उशी त्यांनी डोक्याला मारलेली असते तर ओवी आता जोरात ओरडते। तर ऋषिकेश आणि जानकी या दोघांना खूप असं हसायला येतं। तेव्हा आता जे काही काम करायचं असतं तर ओवी त्यांची छान अशी प्रॅक्टिस करून घेत असते। अगदी दोघांचे एक हात बांधलेले असतात एकमेकांच्या हातामध्ये आणि दोघंही एका हाताने आता हे काम जोडीने पूर्ण करत असतात। अगदी भाजीपाला म्हणजे भाजी करायची असते तर भेंडी कापतात आणि आता भेंडी मात्र ऋषिकेशने धरलेली असते आणि आपली सुरीने मात्र जानकी एका हाताने ती कापत असते। ओवी अगदी लक्ष ठेवून त्यांच्यावर असते आणि त्या दोघांकडे पाहत असते आणि आता त्या भेंडीची भाजी सुद्धा दोघेही एकत्रच करतात। तर आता जानकी ही अगदी ती व्यवस्थित शिजायला टाकते आणि ऋषिकेश मस्त ती हलवतो। जानकी पीठ मळायला घेते तर ऋषिकेश परत धरतो आणि जानकी एका हाताने पीठ मळते आणि ज्या पोळ्या लाटायच्या असतात तर त्या पोळ्या सुद्धा दोघंही एका हाताने म्हणजे जानकीच्या एका हाताने आणि ऋषिकेशच्या एका हाताने ते लाटणं फिरवतात आणि पोळी तयार करतात। अगदी आनंदाने एकमेकांबरोबर हे सर्व काही अगदी उत्सुकाने आणि अगदी आनंदाने हे करत असतात। आणि लाटलेली पोळी आहे तर दोन्ही एकमेकांच्या हाताने धरतात आणि त्या पोळीकडे पाहत असतात आणि ती पोळी दोघांच्या हाताने आता तव्यावर भाजायला टाकतात। एकमेकांच्या साथीने आता ही सर्व काम ते अगदी पटापट आवरून तयार होतात। ओवी आता हे सर्व त्यांच्याकडे पाहून अगदी खुश होत असते। तेव्हा आता भाजी आणि पोळी झाल्यानंतर ओवीला जेवायला वाढतात आणि ओवी अगदी जेवून अशी तृप्त होते। तर ऋषिकेश विचारतो की काय ग ओवी भाजी कशी झाली, तर ओवी खुश होऊन म्हणते की अगदी कमाल, भाजी तर एकदम कमाल आणि त्याहूनच जास्त सुपर असं तुमचं कोऑर्डिनेशन झालेलं आहे। म्हणजे आता दोघांमध्ये जे काही आपलेपणा आणि जो काही एकमेकांबद्दल प्रेम आहे तर त्या प्रेमाने आणि आपलेपणाने आणि दोघातील एकीने आता हे जे काही बनलेलं असतं ते अगदी कमाल होतं आणि हे सर्व बघून ओवीला खूप छान वाटत असतं आणि त्या दोघांचं ती कौतुक करते। तेव्हा आता ओवी म्हणते की चला आता तुम्ही हात मात्र एकमेकांच्या हातातील सोडू शकतात। तर आता ऋषिकेश सुद्धा नाही आणि जानकी सुद्धा नाही, दोघंही एका शब्दातच बोलतात। तेव्हा आता ओवी म्हणते की म्हणजे आता एकमेकांचे हात मात्र एकमेकांना नाही सोडूशी वाटत। जानकी म्हणते की हो ना, नाहीच वाटत, अगं असंच वाटतं की हा हात आयुष्यभर घट्ट असा हातात धरून ठेवावा। तेव्हा ऋषिकेश सुद्धा जानकीकडे पाहत म्हणतो की हो ना, असंच वाटतं की असंच कायम हातामध्ये हात धरून ठेवावा। तेव्हा ओवी थोडीशी रुसते आणि करा तुमच्या मनासारखं, माझ्या मनाचं तर काय कुणाला किंमतच नाही। त्यावर आता जानकी विचारते की अगं तुझ्या मनाचं काय, सगळं काही चाललं नाही तुझ्याच मनाप्रमाणे चाललेलं आहे। तर आता ऋषिकेश म्हणतो की हो ना, आणि ते सुद्धा कधीपासून करतोय। जानकी म्हणते की हो ना, आणि बोल बरं तुला काय हवं आहे, तुला जे हवं आहे ते तुला सगळं काही मिळेल। तेव्हा मात्र आता ओवी खोशून म्हणते की आईस्क्रीम। तेव्हा आता जानकी मुद्दा म्हणते की काय, तर ओवी आता जोरात ओरडते की आईस्क्रीम। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही अगं तू काय म्हणतेस, मला खरंच काही ऐकायला येत नाही, काय म्हणालीस बरं तू। तेव्हा ओवी पुन्हा म्हणते की अगं आई आईस्क्रीम। तेव्हा ओवी पुन्हा ओरडते की अगं आई आईस्क्रीम। तेव्हा जानकी मुद्दा म्हणते की खरंच तू काय बोलतेस, खरंच काही कळत नाही। ऋषिकेश म्हणतो की हो ना, आणि तो आता जानकीला म्हणतो की चल मी तुला सांगतो, आणि जानकीचा कान जवळ घेतो आणि जोरात तिच्या कानामध्ये आईस्क्रीम असे ओरडतो। तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की ऋषिकेश अहो तुमचं हे काय आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं, तर जानकी हळूच म्हणते की नाही, तिला नाही
मिळणार आईस्क्रीम आणि ओवीला म्हणते की काय ग ओवी, तुला माहिती आहे ना सर्दी आणि खोकल्याची साथ आलेली आहे, कशाला तुला आईस्क्रीम लागते आणि काही तुला आईस्क्रीम मिळणार नाही. तर ओवी म्हणते की आई अगं आता तर तूच विचारलं होतं ना तुला काय हवं आहे, मग म्हणूनच मी तुला म्हणते की माझं तरी काय. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो हो काही नाही, तुझ्या मनाप्रमाणे काही नाही, आईस्क्रीम वगैरे काही नाही तुला. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की थांब जानकी आणि ओवी माझ्या पॉकेटमधून पैसे घे आणि आईस्क्रीम घेऊन ये. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की ऋषिकेश, तर ओवी धावतच जाते आणि आपला हात हिसकावते, सोडा बरं ती ओवी जाईल. ऋषिकेश म्हणतो की अगं असून दे ना. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की आहो असून त्या काय आजारी पडेल ते. आणि तेवढ्यात ओवी ही पैसे घेऊन येते आणि त्या दोघांच्या जवळ येऊन म्हणते की आई तुझ्यासाठी, तुला मँगो फ्लेवर आणि बाबा तुम्हाला चेको चिप्स. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं चालेल. तेव्हा आता ओवी धावतच जाते. तर जानकी म्हणते की काय ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की ओवी जरा सावकाश जा, धावत जाऊ नकोस. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही बोलूच नका माझ्याशी, तुम्ही का तिला पैसे दिले असतील. आणि जानकी अगं चिडू नकोस, आपल्याला थोडीशी स्पेस मिळावी म्हणून मी तिला मुद्दाम बाहेर पाठवून दिलं, कळले ना तुला आता. तेव्हा जानकी अगदी खुश होते आणि अगदी ती आपल्या ऋषिकेशच्या मिठीमध्ये खुशून येते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, अगं हसायला काय झालं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो काही नाही, मला आपली सप्तपदी आठवली, एकमेकांच्या हातामध्ये असाच घट्ट धरून आपण 7 फेरी पूर्ण केले होते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशच्या दोघांनाही त्या क्षणाची आठवण होते आणि हा असाच हात आयुष्यभर घट्ट धरून ठेवायचा, कधीही तो नाही सोडायचा. हात नाही छोडणार, साथ नाही छोडणार. तेव्हा तर ऋषिकेश काही सोडायला तयार नसतो. तर आता लगेच जानकी म्हणते की अहो मला भांडे घासायचेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं एक गोष्ट अजून बाकी आहेत. जानकी विचारते की काय हो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सांगतो जानकी. आणि आता ऋषिकेश उठून उभा राहतो. तेव्हा जानकीच्या हाताला धरतो आणि तिला सुद्धा उठून उभा करतो. तेव्हा त्यांचे जे 2 हात बांधलेले आहेत तर ते हात एकमेकांच्या हातात देतात आणि दुसऱ्या हाताने सुद्धा एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन रोमॅन्टिकपणाने ते एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा परत ते एकमेकांमध्ये अगदी हरून जातात आणि एकमेकांसोबत डान्स करायला अगदी बेधुंद होऊन एकमेकांशी डान्स करत असतात. अगदी एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आणि ते 2 हात एकमेकांच्या हातामध्ये बांधलेले आहे आणि ते हात अगदी एकमेकांना धरून एकमेकांशी खूप छान असे डान्स करत असतात. अगदी एका हाताने ते एकमेकांच्या या डान्समध्ये मग्न होऊन जातात आणि अगदी एकमेकांवर इतके खुश असतात, हसतात आणि अगदी एकमेकांमध्ये अगदी ते हरून जातात. आणि आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांमधील जे काही आता हे भांडण आहे तर ते मिटलेलं असतं आणि प्रेमाने आता दोघेही एकमेकांबरोबर रोमॅन्टिक होऊन अगदी प्रॅक्टिस करत असतात. त्यानंतर मात्र आता इकडे आपले जे काही सगुणा आणि गुलाबदादा आहे तर ते बाहेर आलेले असतात. तर काही मुळशीतील गावकरी त्यांना भेटतात आणि खरंच म्हणतात की आपल्या गावातील जी मुळशीमध्ये स्पर्धा होत आहे श्री आणि सो यांची, तर ती अगदी रंगात आलेली आहे. तेव्हा मात्र आता त्या काकू म्हणतात की अहो पण काल जे काही घडलेलं आहे तर त्या खेळाकडे आपण कसं दुर्लक्ष करायचं बरं. त्यावर आता गुलाबदादा विचारतात की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं. तेव्हा त्या काकू म्हणतात की अहो जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्यामध्ये जे काही मतभेद सुरू आहेत, कुरकुर सुरू आहे आणि त्यांचा फायदा ते ऐश्वर्या आणि सारंग घेतात. तेव्हा आता लगेच आपल्या ज्या सगुणा आहे तर ती म्हणते की हो ना वहिनी, अहो तुम्ही तर एकदम असे बरोबर बोलतात, कारण त्या ऐश्वर्या आहेत ना त्या मॅडम तर त्या अगदी खोटं बोलतात. नालायक ऐश्वर्याने खोटा म्हणजे स्वतः खोटेपणा केला आणि जानकी वहिनीचे ते गुण त्यांनी चोरले. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो ना, पुढच्या फेरीमध्ये दादा आणि वहिनी हे जिंकायला हवेत, खरंच खूप मोठा असा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आता एक शेतकरी काका म्हणतात की हो ना, ऐश्वर्या आणि सारंग जे काही जर जिंकले या स्पर्धेमध्ये तर त्यांचं ॲप आहे ग्रो करतील आणि आपला शेतकरी ॲप कधी बंद होईल हे आपल्याला कळायचं सुद्धा नाही. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की अहो दादा जरा शुभ शुभ बोला, हे असं काही होणार नाही, आपले दादा आणि वहिनी नक्की जिंकतील. काल ते दोघे हारलेत परंतु आता मात्र जे काही आहे उद्याचे गेम ते आपले दादा आणि वहिनी जिंकतील. तेव्हा मात्र आता त्या काकू म्हणतात की हो ना, सर्वात जास्त जे काही गुण आहे म्हणजे बोट आहे तर ऐश्वर्या आणि सारंगकडे आहे, त्यामुळे आपल्याला टेन्शन तर येणारच. गुलाबदादा म्हणतात की नाही, आपण आपल्या दादा आणि वहिनीवर यावर विश्वास ठेवायचा. तर सगुणा म्हणते की अहो वहिनी इतकं टेन्शन नाही घ्यायचं, काल झाले ते झाले परंतु आज उद्या
मात्र जे काही होईल ते चांगलं होईल. आपले ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी नक्की कमाल करून दाखवतील. आणि चला आता त्या स्पर्धेचा शेवटी दिवस उजळतो आणि आता सर्वजण शेतकरी आणि गावातील मुळशी गावातील प्रत्येक लोक ते आता स्पर्धा पाहायला येतात. आणि आपले जे काही ऋषिकेश, जानकी, अवंतिका, सौमित्र, ऐश्वर्या आणि सारंग हे सर्वजण आता त्या गेम खेळण्यासाठी अगदी तयार असतात. तर आता जे आपले अंशुमन सर आहे तर अँकरचे जे काही काम ते अगदी चोख पद्धतीने करतात आणि चला आता म्हणतात, चला नमस्कार नमस्कार मंडळी. आणि मी अंशुमन विचारे आता सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. आणि मित्रांनो, चला आता मुळशीमध्ये थंडी आणि ह्या खेळाबद्दल जी काही उत्सुकता आहे ती वाढतच चाललेली आहे. म्हणजे चौकात चौकात प्रत्येक आता तुमच्याबद्दलच चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडिया आणि ह्या सर्वांचा तुमच्या अगदी पाऊस पडलेला आहे. आणि चला कमेंटचा तर अगदी पाऊसच पडलेला आहे. चला मी सर्वांना वाचून दाखवतो. आणि फार करून म्हणजे नंबर 6 वर चांगल्या अगदी छान अशा कमेंट्स पडलेल्या आहे. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा चेहरा तर लगेच पडतो. आणि ज्या कमेंट्स आहेत तर ते आपले अंशुमन विचारे आता वाचून दाखवतात की सर्वांनी एकमेकांतील जे काही मतभेद आहे तर ऋषिकेश, जानकी या दोघांनी विसरून हे खेळ खेळावेत. म्हणजे दिखाओ तुमको जलवा आणि बाकीच्या लोकांना तो कळवा. आणि आता जानकी आणि ऋषिकेश यांच्याबद्दल आता ज्या काही कमेंट्स आलेल्या असतात तर त्या वाचून झाल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. तर आता सौमित्र आणि अवंतिका यांच्याबद्दल सुद्धा ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत तर ते आता आपले अंशुमन विचारे वाचून दाखवतात. यांची जोडी अगदी क्यूट आहे, खरंच क्या बात है. तर अवंतिका आणि सौमित्र खुश होतात, परंतु ऐश्वर्याचा चेहरा अगदी असा जळाल्यासारखं होतो. ऐश्वर्या लगेच म्हणते की आमच्याबद्दल काय बोलले. तर आता अंशुमनजी होतात की हो अहो तुमच्याबद्दल सुद्धा आहे, यांच्याबद्दल सुद्धा आहे, प्रत्येकाबद्दल आहे. आणि जर मी तुम्हाला हेच वाचत दाखवलं आणि हे वाचतच राहिलो तर गेम मात्र बाजूला राहील. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा पोपट बनतो. तर अवंतिका, जानकी आणि सौमित्र, ऋषिकेश यांना फार असं हसायला येतं. आणि आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तर अंशुमन पुढचे जे काही फेरी आहे तर त्याबद्दल सांगतात. आणि या फेरीमध्ये असं आहे की श्री आणि सौ यांनी एकमेकांचा पाय एकमेकांमध्ये बांधून हा गेम खेळायचा आहे. तर ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि सारंगला मात्र धक्काच बसतो. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी मैदानात उतरतात. ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ, कालचा जो काही गेम आहे तो माझ्यामुळे हरलो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देत म्हणते की आता जे झाले ते झाले, आता मात्र एकमेकांच्या साथीने आपण जिंकूया. तेव्हा आता अंशुमनजी म्हणतात की चला आता मंडळी, या 3 पायाच्या शर्यतीमध्ये कोण जिंकता येते. आणि सर्वांची आता अशी जोरात शर्यत लागलेली असते. त्यानंतर मात्र जे काही पुढचे गेम आहे तर फुगे फोडणे आणि मेणबत्त्या लावणे सर्व काही आता अगदी पटापट करायचं असतं. आणि आता जानकी, ऋषिकेश आणि ऐश्वर्या आणि सारंग हे अगदी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता सारंग मात्र अगदी तोंडावर आपडतो. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश धावतच पुढे येतात. तर आता अंशुमनजी म्हणतात की चला आता ह्या राऊंडची जी काही विनर जोडी ठरलेली आहे तर ती मात्र असते आपली जानकी आणि ऋषिकेश. तेव्हा मात्र आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.